अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो आणि स्वामींच्या कृपेने तुमचे सर्व दिवस आनंदाने जावो हीच स्वामींची प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा आपला व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची कोणती सेवा करायची आहे ते जाणून घेणार आहोत। आणि आपल्या गुरूंची बघा, आता गुरुपौर्णिमा लवकरच येत आहे, तर गुरुपौर्णिमेच्या आधी अशी कोणती सेवा करायची आहे आपल्या गुरूंसाठी। बघा, आता स्वामी महाराज आपल्यासाठी खूप काही करतात, मग आपण पण त्यांच्यासाठी काही ना काही ज्या आपल्याला काही सेवा घडतील ती सेवा आपल्याला केलीच पाहिजे। आता बरेच जणांना वाटतं आम्ही स्वामींची एवढी सेवा करतो तेवढी सेवा करतो, पण स्वामी आम्हाला फळ देत नाहीत, स्वामी आमच्या इच्छा पूर्ण करत नाहीत, तर थोडा टाईम लागेल। बघा, स्वामी महाराज आपल्याला आपली जी इच्छा आहे ते देत नाहीत, कारण त्याच्यापेक्षाही काहीतरी चांगलं आपल्या नशिबात स्वामी महाराजांनी लिहून ठेवलेलं असतं। त्याच्याही पेक्षा जास्त चांगलं स्वामी महाराज आपल्याला देण्याचा प्रयत्न करत असतात। त्याच्यामुळे थोडा टाईम लागेल, पण स्वामी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील। आणि आपण जे स्वामीला मागतो ते जर आपल्यासाठी चांगलं नसेल तर स्वामी महाराज आपल्याला ते कधीच देत नाहीत, आणि त्याच्यापेक्षाही काहीतरी छान योजना स्वामींनी आखून ठेवलेली असते, जे की ते आपल्याला थोड्या काळानंतर भेटून जात असते। तर बघा, आपल्याला स्वामी महाराजांची गुरुपौर्णिमेपर्यंत अशी कोणती सेवा करायची आहे, तर आता 1 ते 21 जुलैला आपल्याला स्वामी महाराजांची स्वामी चरित्र सारामृताचे 21 पारायण करायचे आहेत। बघा, ज्यांना जमेल त्यांनी ही सेवा नक्कीच करा, आणि ज्यांना जमणार नाही त्यांनीही दुसऱ्याही सेवा आहेत त्या पण तुम्ही करून बघा। तर ही सेवा मी सुद्धा करणार आहे। स्वामी महाराजांची 1 जुलैपासून ते 21 दिवसांपर्यंत आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे 21 पारायण पूर्ण करायचे आहेत। बघा, हे 21 पारायणची सेवा इतकी प्रभावशाली आहे की तुमच्या कितीही अडचणी असो, कितीही संकटे असो, त्या तुमच्या संकटे दूर होतील। स्वामी तुम्हाला त्याच्यातून मार्ग दाखवतील। आता बरेच वेळेस काय वाटतं की आम्ही स्वामी सेवा जेव्हापासून करत आहोत तेव्हापासून संकट वाढत आहेत, अडचणी येतात। तर ते संकट आणि अडचणी कशामुळे वाढतात, तर बघा, स्वामी महाराज आपली परीक्षा घेत असतात की तुम्ही त्या परीक्षेत उतरल्यानंतर त्याच्यातून बाहेर कसा निघण्याचा प्रयत्न करचाल हे स्वामी बघत असतात। स्वामी महाराज जेवढी आपली परीक्षा घेतील तेवढी स्वामी महाराज आपल्याला फळ पण देतात। आता बरेच वेळेस इतक्या अडचणी येतात, इतके संकटे येतात की असं वाटतं की खरंच स्वामी सेवा सोडून द्यावी, स्वामी सेवेत आल्यापासून खूप अडचणी असं तसं होतं असं वाटत असतं। पण काय असतं की स्वामी महाराज पण त्याचीच परीक्षा घेतात ज्यांच्यावर स्वामी महाराजांना पुरेपूर विश्वास आहे की हा माझा स्वामी भक्त या परीक्षेत पास होणार, त्याची स्वामी महाराज परीक्षा घेत असतात। पण जेवढी आपण परीक्षा देऊ तेवढं फळही आपल्याला चांगलंच भेटत असतं, हे तर 100% खरंच आहे। तर बघा, आपल्याला स्वामी चरित्र सारामृताची 21 पारायणं करायची आहेत, आणि आपल्याला हे पारायणं संकल्पयुक्त करायची। जर तुमची काही इच्छा अडचणी असेल तर तुम्ही हे पारायण संकल्पयुक्त करू शकतात। आता संकल्प कसा करायचा हा तर सर्वांनाच माहिती, आणि स्वामी चरित्र सारामृताचं पारायण पण कसं करायचं हे पण सर्वांना माहीत आहेच। पण ज्या कोणी ताई नवीन आहेत, ज्यांच्यासमोर हा माझा व्हिडिओ जर आला तर त्यांच्यासाठी त्यांनी हा नक्की व्हिडिओ बघावा। तर बघा, स्वामी चरित्र सारामृताचं आपण जर संकल्पयुक्त पारायण करणार असाल तर आपल्याला आता आपण जर उद्यापासून समजा 1 तारखेपासून आपण पारायण सुरू करणार आहोत, तर आपल्याला 30 तारखेलाच ह्याच महिन्यात 30 तारखेलाच आपल्याला काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे, खडी साखर घ्यायची आहे, त्याच्यावर फूल ठेवायचं आहे, आणि केंद्रामध्ये जाऊन आपले जी काही मनातील अडचणी आहेत, ज्या काही इच्छा आहेत, आता बघा, आपण कोणतंही पारायण सेवा करत असलो तर आपल्या ज्या काही अडचणी आहेत, त्या संकटातून मार्ग निघावा, त्याच्यातून आपण बाहेर पडावं, याच्यासाठी आपण संकल्प करत असतो, स्वामींच्या सेवा करत असतो। तर
ज्या काही संकल्प आहेत, ज्या काही अडचणी आहेत, त्या आपल्याला केंद्रात जाऊन स्वामीपुढे बसून श्रीफळ हातात घेऊन त्या अडचणी आपल्याला स्वामी महाराजांना सांगायचं आहे. आणि बघा, स्वामी महाराजांना कोणतीच अडचण आपल्याला सांगायची गरज नाही. एक वेळेस आपल्या आईवडिलांना आपल्या मनातील अडचणी, आपल्या मनातील वेदना समजायच्या नाहीत, पण स्वामी महाराज एक असे आहेत की ज्यांना आपण फक्त स्वामी महाराजापुढे बसून आपल्या डोळ्यात जर अश्रू आले, अश्रू नाही पण आले, स्वामींपुढे बसलात तर स्वामींना आपल्या मनातील सर्व अडचणी, सर्व दुःख स्वामीला एका मिनिटात कळतं. आपल्याला स्वामी महाराजांना सांगायची सुद्धा गरज लागत नाही. एवढे आपले स्वामी माऊली, आपले स्वामी महाराज, आपली स्वामी आई एवढे आपल्या भक्तांची, सेवेकरांची काळजी करतात. तर संकल्प हे झालं संकल्पाचं, की आपण केंद्रात जायचं. आणि समजा जर तुमच्याजवळ केंद्र नसेल तर तुम्ही ते श्रीफळ, नारळ आपल्या देवघरातीलच स्वामींच्या मूर्तीपाशी, स्वामींच्या फोटोपाशी ठेवायचा. आणि आपला 21 दिवसाचं पारायण संपन्न पूर्ण झालं की नंतर आपण दत्त महाराजाच्या मंदिरात किंवा जर तुम्हाला कुठं केंद्रात जाण्याचा योग आला तर तिथं पण ते श्रीफळ नेऊन ठेवलं तरी पण चालतं. तर असं आपल्याला स्वामींचा संकल्प करायचा आहे. आणि जर तुम्हाला इच्छाच असेल की आपण आपल्या गुरूंसाठी, आपल्या स्वामींसाठी काहीतरी करावं, तर तुम्ही काही न संकल्प करता सुद्धा फक्त आपल्या स्वामी महाराजांसाठी सुद्धा 21 दिवसाची सेवा करू शकतो. बघा, आता असं असतं की आपल्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी असतात, तर आपण त्याच्यातून मार्ग निघावा म्हणून आपण स्वामी सेवा करतो. तर कुठेतरी काहीतरी स्वामी महाराजांसाठी सुद्धा म्हणजे आपल्या मनात काहीही अडचण नसताना, काहीही संकट नाहीत म्हणून स्वामींसाठी जर तुम्ही सेवा केली तर बघा, तुम्ही स्वामी महाराज नक्की त्याचं फळ तुम्हाला देतातच. संकल्प झाल्यानंतर आपल्या देवघरासमोर बसून दुसरी पूजा मांडावी असं काही नाही. जर तुमची इच्छा असेल तर मांडू शकता किंवा मांडण्याची पण गरज नाही. आपल्या देवघरासमोर बसून, स्वामींच्या मूर्तीसमोर बसून आपण ही सेवा केली तरी चालते. तर बघा, स्वच्छ सर्व काही घरातलं स्वच्छ साफसफाई करायची आपल्याला. आंघोळ झाली की आपल्याला स्वामी महाराजांची देवपूजा करायची आहे, स्वामी महाराजांची पूजा करायची आहे, स्वामींचा अभिषेक करायचा आहे. आणि सर्वात आधी आपल्याला श्री स्वामी समर्थ या षटाक्षरी मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे. बघा, श्री स्वामी समर्थ हा 11 माळी आपल्याला दररोज 21 दिवस जप करायचा आहे. त्याचबरोबर 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि नंतर 1 ते 21 अध्याय आपल्याला दररोज पठण करायचे आहेत. तर ही सेवा आपल्याला दररोज करायची आहे, अशी 21 दिवस. आणि आपण संकल्प करताना अखंड 21 दिवसाची सेवा करायची असं म्हणायचं नाही, कारण बऱ्याच वेळेस आपल्याला काही अडचणी येतात, त्याच्यामुळे आपण अखंड हा शब्द वापरायचा नाही. आपण ही सेवा अशा प्रकारे करायची. बघा, स्वामी महाराजांची गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याकडून जी सेवा घडेल, जी काही स्वामी महाराजांची सेवा घडेल ती सेवा करण्याचा सर्व सेवकऱ्यांनी प्रयत्न करायचा आहे. बघा, तुम्हाला 21 दिवसाची स्वामी सेवा होत नसेल तर तुम्ही 21 दिवस तारक मंत्र करण्याचा संकल्प करा. म्हणजे 11 वेळेस तारक मंत्र दररोज म्हणण्याचा, किंवा 11 वेळेस श्री स्वामी समर्थ जप 11 माळी जप करण्याचा संकल्प करा. तुम्हाला जी काही सेवा जमेल ती सेवा तुम्ही करू शकतात. तर अशा प्रकारे आपल्याला स्वामी महाराजांच्या, आपल्या स्वामी माऊलींची गुरुपौर्णिमा येत आहे. तर त्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपण स्वामी महाराजांची काही सेवा घडेल ती सेवा करायचा प्रयत्न करायचा आहे. तर अशा प्रकारे सर्व स्वामी सेवेकऱ्यांनी, नवीन ताईंनी, नवीन दादांनी, ज्यांना स्वामी सेवा करायची इच्छा आहे त्यांनी या गुरुपौर्णिमेपासून स्वामींची सेवा करायला नक्की सुरुवात करा. तर असा होता आजचा स्वामी महाराजांचा आपल्या गुरुपौर्णिमेबद्दल व्हिडिओ. तर सर्वांना आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.